नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे या प्रकरणामधलं शेवटचं उदाहरण आहे आणि स्टार केलेलं उदाहरण आहे. तुम्ही पुस्तकामध्ये बघितलं तर स्टार केलेलं आहे. स्टार केलेलं उदाहरण म्हणजे मेंदूला चालना देणारी उदाहरणं असतात. यातलं 5वं उदाहरण पण स्टार एक्झाम्पलच होतं. हेही तसंच आहे. आता हे समजून नीट घेतलं पाहिजे. वर्ड प्रॉब्लेम मोठा आहे, लिखाण थोडं मोठं आहे, वाक्य जास्त आहेत, वाचण्याचा कंटाळा करायचा नाही. तर मी पहिल्यांदा हे उदाहरण मराठीत वाचतो, कारण मराठी माध्यमाची आपली मुलं आहेत आणि मी फक्त इंग्रजी मधून हे उदाहरण लिहिलेलं आहे. कारण मराठीतून जर लिहिलं तर इंग्रजी आणि मराठीतून तर फळा पूर्ण उदाहरणांनाच भरेल. मग आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी जागा पुरणार नाही. या हेतूनं मी मराठीमधून हे उदाहरण लिहिलेलं नाहीये. पण मुलांनो, मी तुमच्यासाठी हे उदाहरण वाचतोय. अगोदर पहा. एका सरळ रस्त्यावर ए आणि बी ही 2 ठिकाणे आहेत. त्यातील अंतर 30 किलोमीटर आहे. हमीद मोटारसायकलने ए पासून बीच्या दिशेने जाण्यास निघतो. त्याच वेळी जोसेफ मोटारसायकलने बी पासून एच्या दिशेने जाण्यास निघतो. ते दोघे 20 मिनिटांमध्ये एकमेकांना भेटतात. पूर्णविराम. जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला हमीद 3 तासांनी भेटला असता. तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग काढा. तर हे मराठीतून उदाहरण आहे. आपल्याला दोघांचाही वेग काढायचा आहे. पुन्हा एकदा इंग्रजीतून वाचतो बा. प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट. म्हणजे ए आणि बी ही 2 ठिकाणं एकमेकांपासून 30 किलोमीटर अंतरावर आहेत. दे आर ऑन स्ट्रेट रोड. सरळ रोडवर आहे. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम B to A on bike at the same time. Joseph start from B to A on bike. They meet each other after 20 minutes. If Joseph would have started from B at the same time but opposite in direction, Hamid would have catch him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. जे आपल्याला शोधायचंय त्याबद्दल आपण x आणि y हे अक्षर मानूया. पहिलं काम, लेट स्पीड ऑफ हमीद बी x km per hour आणि स्पीड ऑफ जोसेफ y km per hour. आता या उदाहरणामध्ये पहिलं काम, स्पीड जो असतो तो किलोमीटर पर आवर म्हणजे किलोमीटर दर तासी. पण त्या दोघांची भेट 20 मिनिटात होतीये. जेव्हा ते दोघं एकमेकांच्या दिशेनं प्रवास करतायत एकमेकांच्या दिशेनं, तेव्हा ते 20 मिनिटांमध्ये एकमेकांना भेटतात. याचा अर्थ आपल्याला 20 मिनिटे म्हणजे किती तास हे सांगता आलं पाहिजे. बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल, सर कसं काय सांगायचं? 20 मिनिटे म्हणजे तुम्ही आम्हाला 60 मिनिटं म्हणजे सांगा. 1 तास म्हणतो लगेच. 120 मिनिटं म्हणा लगेच म्हणतो 2 तास. मग जसं जे काम 60 मिनिटाचं रूपांतर 1 तासामध्ये करण्यासाठी केलं होतं, याचाच अर्थ 60ला तुम्ही 60 भागलं. का 60नच भागलं? कारण 60 मिनिटाचा 1 तास असतो म्हणून. म्हणजेच जर 60 मिनिटे असतील तर जर तासात रूपांतर करायचं असेल तर आपण 60 भागतो, 1 येतो आणि मग म्हणतो 1 आवर. मग 20 मिनिटे
याचं सुद्धा तासात रूपांतर करायचं असेल तर 20 ला सुद्धा 60 भागायचं असतं, म्हणजेच 1/3 आवर. आता लक्षात ठेवा 20 मिनिट हा जरी तिथं दिलेला असलं तरी त्याचं रूपांतर आपल्याला अगोदर तासामध्ये करता आलं पाहिजे, ते आपण जे करून ठेवलेलं आहे. आता दुसरी गोष्ट, ह्या दोन शहरांमधील अंतर म्हणजेच ए आणि बी या ठिकाणांमधील अंतर हे 30 किलोमीटर आहे. हे ए ठिकाण आहे आणि हे बी ठिकाण आहे. हे दोन्ही ठिकाणं एकमेकांपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. तिथं हमीद गाडी घेऊन थांबलेला आहे आणि इथं जोसेफ गाडी घेऊन थांबलेला आहे. आता फोन असल्यामुळं, फोनची सुविधा असल्यामुळं आपण एकमेकांना सांगू शकतो की तू बरोबर 8 वाजता निघ, मी पण इथून 8 वाजता निघतो आणि मग आपण एकमेकांना भेटू. आता लक्षात घ्या, इथं हमीदचा स्पीड आपण गृहीत धरूया, जर समजा समान असतात तर काय झालं असतं. समान असतात तर जोसेफ आणि हमीद हे एकमेकांना बरोबर मधोमध एकमेकांना भेटले असते. म्हणजेच हमीदनं काढलेलं अंतर 15 किलोमीटर आणि जोसेफनं पण अंतर काढलेलं 15 किलोमीटर, म्हणजेच दोघांनी काढलेल्या अंतराची बेरीज ही 30 किलोमीटर होणार आहे. पण जर स्पीड समान असेल आणि जोसेफ जर त्याच्या विरुद्ध दिशेने जाणार असेल आणि हमीद जोसेफला भेटायला निघाला असेल तर त्या दोघांची भेट होणारच नाही. सतत दोघांमधलं अंतर 30 किलोमीटर एवढं शिल्लकच राहणार, का तर त्या दोघांचा स्पीड कसा आहे, समान आहे. म्हणजे जर आपल्याला जोसेफला भेटायचं असेल तर हमीदचा जो गाडीचा स्पीड आहे तो स्पीड जोसेफ पेक्षा जास्त करावा लागेल तर तो जोसेफला भेटू शकणार आहे. कारण अगोदर जोसेफ आणि हमीद या दोघांमधलं अंतर 30 किलोमीटर आहे. एकमेकांपासून ते 30 किलोमीटर अंतरावर उभा आहे. म्हणजेच हमीदचा स्पीड जास्त असणं गरजेचं आहे, तरच ते एकमेकांना भेटणार आहे. आता लक्षात घ्या, पहिल्या फेरीत आणि दुसऱ्या फेरीमध्ये दोघांचा स्पीड समान आहे. त्यामुळं आता आपण असं गृहीत धरू की हमीद आणि जोसेफ एकमेकांना भेटायला निघाले आणि सी या ठिकाणी या दोघांची भेट झाली. आता लक्षात घ्या, दोघांनी काढलेल्या अंतरांची बेरीज ही किती असणार आहे, 30. म्हणजेच हे अंतर समजा आपण D1 म्हणूया आणि हे D2 म्हणूया, तर D1 अधिक D2 बरोबर किती यायला पाहिजे, 30. तरच त्या दोघांची भेट होणार आहे. आता दुसऱ्या फेरीमध्ये मात्र जोसेफ काय करतो माहितीये का, या त्याच्या विरुद्ध दिशेनं, म्हणजे एकाच वेळी निघाले, हमीद पण इकडेच निघाला आणि जोसेफ पण त्याच दिशेने, म्हणजे ज्या दिशेनं हमीद निघालेला आहे त्याच दिशेनं जोसेफ पण निघालेला आहे. आता मात्र हमीदला जोसेफला गाठण्यासाठी 3 तास लागले. 3 तास का बरं लागले असं, कारण स्पीड जोसेफचा पण थोडा कमी नसणार आहे. मग त्याशिवाय म्हणजे ते एका दिशेनं जात असल्यामुळं मग अशी 20 मिनिटांमध्ये जी भेट झाली तीच आता भेट होण्यासाठी त्यांना 3 तास लागलेले. म्हणजेच हमीदनं काढलेलं अंतर बघा, इथून हमीद निघणार आहे, त्याला इथं कुठंतरी जोसेफ इथं कुठंतरी भेटला, इथं त्यांची भेट झाली डी या ठिकाणी. त्यावेळेस हमीदनं कापलेलं अंतर याला आपण D1 नाव देऊ आणि जोसेफनं काढलेलं अंतर त्याला D2 म्हणू. आता मात्र या दोघांना जेव्हा भेटायचं होतं तेव्हा D1 हे जास्त आहे, हमीदला जास्त अंतर काटावं लागलं. ते किती जास्त काटावं लागलं, तर त्याच्या दोघांमध्ये अंतर अगोदरपासून कितीचं होतं, 30 किलोमीटरचं. याचाच अर्थ जेव्हा दुसऱ्या फेरीमध्ये D1 वजा D2 बरोबर 30. हे नीट समजलं पाहिजे की जेव्हा ते एकमेकांच्या दिशेनं प्रवास करत होते तेव्हा दोघांनी मिळून काढलेलं अंतर हे 30 किलोमीटर होतं. म्हणजे D1 अधिक D2 बरोबर 30. पण ते जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं प्रवास करायला लागले होते तेव्हा मात्र त्या दोघांच्या अंतरातला फरक 30 किलोमीटर आहे. म्हणजे D1 - D2 बरोबर 30. हे नीट समजून घ्या. आता
तुम्हाला डिस्टन्स बरोबर म्हणजेच डिस्टन्स बरोबर टाइम मल्टिप्लाइड बाय स्पीड हे सूत्र शिकलेलं आहात. म्हणजेच अंतर विज्ञानामध्ये तुम्ही हे शिकलेलं आहात. वेळ गुणिले वेग हे तुम्ही विज्ञानामध्ये शिकलेला आहात. आता आपण पहिल्या फेरीचा विचार करू. D1 म्हणजे हमीतनं काटलेलं पहिलं अंतर पहा. हे ते D1 नाव देऊया. बरोबर वेळ किती लागला हमीत पहिल्या फेरीमध्ये 1/3 तास गुणिले वेग किती आहे त्यावेळेस कुणाचा हमीतचा बघा तिथं x ही झाली D1 ची. D2 म्हणजे जोसेफनं पहिल्या फेरीमध्ये काटलेलं अंतर आणि वेग तोच आहे सॉरी टाइम तोच आहे 1/3 तासच आहे. पण जोसेफचा त्यावेळेस सध्याचा जो वेग आहे तो y किलोमीटर दर तास आहे. आणि आता आपण पहिल्या D1 अधिक D2 बरोबर 30. D1 अधिक D2 बरोबर 30 म्हणजेच 1/3x अधिक 1/3y बरोबर 30. पहा आता या दोघांचा छेद समान आहे तो एकदाच मांडा. अंशस्थानी x + y बरोबर 30 आणि म्हणून पहिलं समीकरण मिळालं x अधिक y बरोबर 90. हे 3 इकडे भागिले होते इकडे गेल्यानंतर गुणिले झाले. पुन्हा D1 म्हणजे दुसरी फेरी बघा. दुसऱ्या फेरीमध्ये हमीतनं काटलेलं जे अंतर आहे त्याला आपण D1च असं नाव दिलेले. पुन्हा एकदा आपल्या सोयीसाठी D1. आता मात्र सूत्र पुन्हा लिहिण्याची गरज नाही. आता मात्र त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये लागलेली जी वेळ आहे ती 3 तास आहे पहा. म्हणून 3 आणि त्याचा स्पीड किती आहे पहा बरं. हमीतचा x म्हणजे हमीतनं काटले दुसऱ्या फेरीमध्ये काटलेलं अंतर हे 3x आहे आणि जोसेफनं दुसऱ्या फेरीमध्ये काटलेलं अंतर हे 3y कारण 3 तासच त्यानं पण गाडी चालवली आहे. पण दुसरं समीकरण आपण पाहिले D1 मायनस D2 इज इक्वल टू 30. पण D1 किती आहे आपल्याकडं 3x मायनस 3y इज इक्वल टू 30. थोडं इक्वेशन छोटं करू. प्रत्येकाला 3 न भाग जातोय. x मायनस y इज इक्वल टू a. हे झालं दुसरं समीकरण. आता ही दोन समीकरणं आपण एकाखाली एक सोडवूया. पहिलं समीकरण आहे x plus y is equal to 90 and x minus y is equal to 10. या दोन इक्वेशनची करा ऍडिशन. प्लस y मायनस y एकमेकांना कॅन्सल झाले. 2x is equal to 100 and therefore x is equal to 100 upon 2. That means x is equal to 50. Put in equation first. First equation काय आहे x plus y is equal to 90. 50 plus y is equal to 90. Therefore y is equal to 90 minus 50 and therefore y is equal to 40. उत्तर लिहिताना पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. Therefore speed of हमीद 50 किलोमीटर पर आवर किंवा हमीदच्या गाडीचा वेग 50 किलोमीटर दर तासी तर जोसेफच्या गाडीचा वेग 40 किलोमीटर पर आवर. स्पीड ऑफ हमीद बाइक इज 50 किलोमीटर पर आवर and speed of Joseph's bike is 40 किलोमीटर पर आवर. अशा पद्धतीनं
आपलं पहिलं प्रकरण इथं पूर्ण झालेलं आहे. या प्रकरणावर आपण एक टेस्ट घेणार आहोत. तुम्ही प्रकरणाची छान तयारी करा. तोपर्यंत मी पुढच्याही प्रकरणाला सुरुवात बेसिक चालू करेन. पण पहिलं प्रकरण चांगलं झाल्याशिवाय तुमच्या कोणाच्याही काही अडचणी असतील तर कोणतीही शंका न बाळगता विद्यार्थी मित्रांनो मला नीट कळवा. मी तुमच्या अडीअडचणी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.